मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनहरी. तेव्हा आजच्या या शुभदिनी आळंदीवरून पंढरपूरला आणि पंढरपूरवरून आळंदीला जात असताना भाग्यवान गाव आहे. अशा या अकलूज गावामध्ये असलेली ही गुरुकुल पद्धतीची शाळा, या शाळेमध्ये आणि आपल्या बाल विद्यार्थ्याचं दर्शन घेण्याचं आणि जे चालक आहे त्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. तेव्हा आम्ही सुद्धा आनंदित आहोत. तेव्हा इथे असलेले विद्यार्थी शालेय शिक्षण शिकतात आणि पारमार्थिक शिक्षण शिकतात. शालेय शिक्षणामध्ये शिक्षण आहे पण संस्कार नाही, आणि आपल्या याच्यामध्ये शिक्षणही आहे आणि संस्कारही आहे. दोन्हीचा लाभ आहे, दोन पक्वान आहे. तेव्हा अशा या आणि विद्यार्थ्याला घडवणारे म्हणजे इथला विद्यार्थी कसा असतो. एक विद्यार्थी विद्यार्थी कसा असतो. एक विद्यार्थी एका ग्रस्ताला घेऊन आला बघा, आणि तो म्हणे बाबा, म्हणलं काय बाबा, यानं म्हणे माळ घाला. विद्यार्थी होता 12-13 वर्षाचा, आणि ज्याला माळ घालायची आहे तो होता 40-50 वर्षाचा. म्हटले तर अवघड दिसते नाही का. तेव्हा या ग्रस्ताने म्हणायला पाहिजे मुलाला काय घाला. मुलगा म्हणतो याला काय घाला, माळ घाला. म्हटलं बरं आहे बा, काही हरकत नाही. माळ घातली. त्यामुळे त्याला काही सांगा, काय सांगायचं. म्हटलं बिडी पिणं सोडून द्या. मुलगा म्हटलं अरे कोण आहे इतकं तू आणखी सांगतो. बिडी पिणं सोडून द्या, गुटखा खाणं काय करा सोडून द्या. कोण आहे म्हणजे माझे वडील आहे. पोरगा कोणाला अक्कल शिकवतो, बापाला अक्कल शिकवतो. बिडी पाणं काय करा, गुटखा खाणं काय करा सोडून द्या. आणि महिन्यातून एकदा मांस खाणं काय करा सोडून द्या. एखाद्याला विचारलं का मांस खायचं सगळं मी त्यामुळे मांस खात नाही फक्त महिन्यातून एकदा खातो. एकदा खाल्लं काय आणि रोज खाल्लं काय, त्याच्यापासून होणारा पाप सगळं काय आहे सारखंच आहे. तेव्हा असा विद्यार्थी घडवण्याचं शाळा आणि या ठिकाणी गुरुकुल आहे. बरं का, शालेय शिक्षण पुष्कळ आहे. प्रत्येक गावामध्ये शालेय शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. पण महाराष्ट्रामध्ये फक्त 5-10 ठिकाणी शाळा आहे बा. तुमच्या या सगळ्या आणखी जिल्ह्यामध्ये, इंदापूर जिल्ह्यात किती गुरुकुल शाळा आहे, फक्त एक. भारत जर 10-5 शाळा निघतील. आता संस्थेने शाखा काढण्याचं तयार सुरू केलं आहे. पंढरपूरला शाखा काढली, पुढे 2-3 ठिकाणी शाखा काढल्या. तेव्हा त्याच्यामध्ये विद्यार्थी सुसंस्कृत तयार झाला होता. संस्थेतला विद्यार्थी मांस खाईल कसा, चोरी करेल कसा, बरं का. विचारसागर आपल्या हरिपाठ म्हटल्याशिवाय राहत नाही. काही म्हट जरा पश्चाताप होतो, हरिपाठ करायचा. पण वय असते 95 वर्षाचं. आता काय हरिपाठ करायला ते करायला आली. गीता शिकण्याची इच्छा झाली बघा. वय होतं बरंच. त्याच्या नातवंड आले. दीपावली सणाचा दिवस तो आजोबा नातवाला विचारायचं तुझं नाव काय आहे. म्हणलं नरेंद्र मोदी.
तर चहा घ्यायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी विचारायचं, तुझं नाव काय आहे? तरी आठवेना. म्हणलं काय नाव आहे तुझं? नावच नाही का तुला? म्हणलं नाव आहे की. पण त्याला 3 नाव सांगूनही सुद्धा नावाची काय राहत नाही, लक्षात राहत. मारतात नाही म्हाताऱ्याच्या. माझं 100-700 श्लोकाची काय करायची आहे? गीता पाठ करायची. किती श्लोकाची? 700 गीता पाठ करायची आहे. जमेल का आता? जेव्हा हे सकळ सिद्ध आहे. सिद्ध आहे. भाग्यवान आहे तुम्हाला. या वयामध्ये अभ्यास करण्याची बुद्धी परमेश्वराने दिली. तुम्ही ज्ञानेश्वरी पाठ करू शकता, गाथा पाठ करू शकता, काही करू शकता, संस्कृतचं अध्ययन करू शकता, शास्त्री होऊ शकता, आचार्य होऊ शकता, प्राचार्य होऊ शकता, शाळेमध्ये सुद्धा शिक्षणाच्या योगाने प्राध्यापक होऊ शकता. आनंदाची गोष्ट आहे. चांगला मार्ग दाखवणारी ही संस्था आहे. तेव्हा या संस्थेचं वैभव आणि गेल्या वर्षी आपण या संस्थेमध्ये आलो तेव्हा आणखी संस्थेचं सगळे व्यवस्थित व्यवस्थापन म्हणतात. तेव्हा व्यवस्थापन कशाकरता केलं आहे? अध्ययन होण्याकरता आणि ते विद्यार्थ्याकरता. तेव्हा असे विद्यार्थी आणि घडवणारी शाळा आणि इथले असणारे शिक्षक, विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला काय नाही, पगार नाही, निष्काम सेवा आहे. एवढं सुद्धा सांभाळण्याची सेवा आहे. संस्थेमध्ये पंढरपूरला 200 पोरं रोज जेवायला आहे. एक सायंकाळी आणि दिवसा आणि पोराचं शिक्षण झालं, हरिपाठ पाठ वगैरे सगळं तर विद्यार्थ्याला पाहिल्याने हरिपाठ करते 200 विद्यार्थी होते. हरिपाठ म्हणते तेव्हा चांगली आनंदाची गोष्ट आहे. शालेय शिक्षणही होते आणि पारमार्थिक जीवन होते. पारमार्थिक जीवन हे आता जर आपण हे केलं तर उद्या उद्धार होत असतो आणि जीवन हे चांगलं जात असते. निर्व्यसनी जीवन जात असते. श्रीमंत लोक आहेत, विद्वान लोक आहेत, बरं का, धनिक लोक आहेत, पण करता काय? त्याला व्यसनाधीन आहे सगळे. डायबिटीज आहे तरी सुद्धा इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवता येत नाही, तरी श्रीखंड खाल्ल्याशिवाय राहत नाही. त्यांना विचारलं तुम्ही विद्वान आहात, धनिक आहात, पैसा आहे आणि तुम्हाला डायबिटीज झालेला आहे, तुम्ही श्रीखंड त्याच्यावर पाव मारता. म्हणलं नाही तरी मरायचं आहे, नाही तरी मरायचं आहे, श्रीखंड पाव मरू द्या. संस्कार नाही, व्यसनाधीन आहे बघा लोक. हे पोरं व्यसनात तर आहे. लोक तर राहतील काय येत नाही राहते. दुसरे पोरं माणसं वेळ देतील, पण सुशिक्षित झालेला विद्यार्थी कधी बिडी पिणार नाही, कधी गुटखा खाणार नाही, कधी चोरी करणार नाही. आदर्श विद्यार्थी निर्माण करण्याकरता एक गुरुकुल आहे. तर या गुरुकुलाची वाढ सतत व्हावी, चांगल्या तऱ्हेने विद्यार्थी व्हावे आणि याची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी. त्याप्रमाणे मोहिते पाटलांचं नाव आहे. सामान्य माणसं शंकरराव पाटलां त्यांची कीर्ती वाढेल आणि आदर्श विद्यार्थी भारताचा तयार होईल. त्याच्या हातामध्ये सत्ता जाईल आणि जिकडे जिकडे सत्कार्यवाद निर्माण होईल. अशा संस्था भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक नाही अनेक ठिकाणी झाल्या पाहिजे अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आणि आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि देवाचे भक्त निर्माण व्हावे अशी पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु कल्याण. आता विश्वात्मके देवी